नमस्कार मंडळी. आज रविवार. आज घेतलं होतं कोलंबी. ही बघा, कोलंबी घेतलं, चांगली धुतलं आणि त्याला कोका मीठ मसाला लावून ठेवलं होतं. आमच्याकडे कोलंबीचा सारापेक्षा तळलेली जास्त खातात. तवो ठेवलं, तव्यात तेल टाकलं आणि ही लसूण अशी बारीक घेऊन तव्यात टाकली. ही बघा, म्हणजे कशी लसणीचं ना जरा चांगलं स्वाद येतं. हे बघा, लसूण टाकलं, लसूण थोडी अशी बारीक परतून देवा. हे बघा, म्हणजे लसूण टाकल्यावर कसं स्वाद जरा ना बरो लागतं. हे बघा, एका ताटलीत बघा रवो घेतलं, मसालो घेतलं, तांदळाचं पीठ घेतलं. या मिश्रण असा करून घेवा चांगला. हे बघा, हे बघा, चांगलं असं मिश्रण करून घेतलं आणि 10 मिनटं ठेवलं होतं. कोका मीठ हळद सगळं टाकून ती आता या रव्यात अशी चांगली मिक्स केलं. ही बघा, चांगल्यापैकी अशी मिक्स करून घ्यायची आणि ही आता एक एक तव्यात सोडलं. ही बघा, तव्यात पण लसूण चांगली करपली होती, ती तव्यात सोडली. ही बघा, तेल सोडते वरना. ह्या बघा, 5 मिनटं एका चांगली करपूक देऊया, मग परतूया. आधी चांगली परतू दे. ही बघा, चांगली अशी खरपूस भाजली त्यांना आता असा पलटते. मी बघा, चांगला पलटून घेतल्या. बघा, चांगली अशी पलटून घेवा. ही बघा, बघा कशी एकदम कुरकुरीत झाली आहे. बघितलात? आणि ना मोठ्या कोलंबीपेक्षा ही बारकी कोलंबी चवीक एकदम चांगली लागतात, म्हणजे खाऊ. ही बघा, चांगलीच झाली आहे. त्यांना असं वर काढून घेतं. हे बघा, आणि आज बनवलं होतं नाचण्याची भाकरी. आमच्याकडे नाचण्याची भाकरी भरपूर खातात आणि ती पण एकदम आवडीन. ही नाचण्याची भाकरी घेतलं. ही बघा, कुरकुरीत झाली असा कोलंबी एकदम फडफडीत. ही बघा, अशी करा, खावा आणि आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.